सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत दायंबा स्त्री निमित्त दुःख करणे। बघा, बोधवंत माणूस आणि दुःख करतोय स्त्रीसाठी, काय प्रकरण आहे नेमकं ते समोर येणारच आहे। हे चरित्र आपण सविस्तर पाहणारच आहोत। त्याचबरोबर भोजया आधार तरुण निरूपण दायंबा शिखा सूत्र त्यागू अनुवादू हेही चरित्र पाहणार आहोत। आणि धर्मनष्ट आती परी विषय नष्ट नाही हेही चरित्र आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे आजचे हे सत्र खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे। सर्व चरित्र स्वामींची तुम्हाला नक्कीच आवडतील, त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलवर जे नवीन दर्शक आले असतील त्यांच्यासाठी सूचना आहे, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही। जे जुने दर्शक आहेत त्यांनी पण अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही चरित्र सुटणार नाही। जवळजवळ 60 ते 65% लोक जे आहेत, दर्शक आहेत आपल्या चॅनलचे, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही। फक्त 35 ते 40% दरम्यान लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे। तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 111। दायंबा स्त्री निमित्त दुःख करणे। दायंबा स्त्रीसाठी दुःख करतात। का दुःख करतात ते समोर येणारच आहे। एकुदी सर्वज्ञ म्हणितले। एके दिवशी स्वामी म्हणतात, भोजा मरता तरी निके होते। स्वामी म्हणतात, भोजा तू जर मेला तर बरं होईल। तो बाईसे म्हणितले। बाईसा म्हणतात, तरी काय बाबा बापुडा भोजा मरेल। बाईसांना वाटते तर काय खरंच भोजा मरणार आहे की काय। सर्वज्ञ म्हणितले, भोजा न मरे, जे मरावे ते मरेल। भोजा नाही मरणार, परंतु जे मरायचं आहे ते मरणार आहे। भोजा जाये निमित्ते थोर दुखिया होईल। भोजा जो आहे तो जाये निमित्त, जाया असं पत्नीला म्हणतात, तर त्या जाये निमित्त म्हणजे पत्नीच्या निमित्ताने थोर दुखिया होईल, म्हणजे खूप दुःखामध्ये बुडेल हा। मग भोजयासी पुनःसंबंधू होईल। मग भोजयासी पुनःसंबंधन होईल। मग भोजाला पुनःसंबंधन होईल, म्हणजे तुम्हाला असं नका वाटू देऊ की पुनःसंबंधाला जातील भोजा, पत्नी मेली म्हणजे, तसं नाही। पुनःसंबंधन म्हणजे दुसरा विवाह होईल, दुसरी बायको करेल हा। तेथ दोघ पुत्र होतील, तिथं 2 पुत्र होतील त्याला। मग तया तैसेची झाले। स्वामींची वाचा म्हणजे ईश्वरवाणी, ती कशी खोटी होणार, ती वाणी खरीच झाली। त्या दायंबाला तसंच झालं। दायंबा स्त्रियेचे थोर दुःखी झाले। पुढे चालून दायंबा खूप दुःखीस्त झाले, पत्नी मेली म्हणून। बघा, स्वामींच्या सन्निधानामध्ये असणारा हा भोजया म्हणजेच दायंबा स्वामींपासून बोध झाला याला, आणि तरी पण पत्नी मेली म्हणून दुःखी आहे। एकीकडे भंडारेकार बघा, दर्शनासरीसे स्वामींच्या मागे निघालेले आहेत। स्वामींनी काय कोणतं निरूपण केलेलं नाही, सन्निधानामध्ये काय खरंच 8-10 दिवस राहिले असंही नाही। निळभट्ट भांडारेकरांना फक्त स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामी म्हणतात, भट्टो मागील फांकी पहा, आणि या शब्दासरीसी त्यांना पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं, आणि नंतर त्यांना लक्षात आलं की हेच माझे दातार आहेत, मला मुक्त करण्यासाठी हे आलेले आहेत, असं त्यांना लगेच लक्षात आलं, आणि ते स्वामींच्या मागे निघतात। भांडारेकार स्वामींच्या सन्निधानी होते, त्यांना सन्निधान लाभलं 16 वर्ष। पण आपण जर पाहिलं मीराबाईंना, हे एकीकडे दायंबा बघा स्वामींच्या सन्निधानी असून पत्नी मेली म्हणून दुःख करतायत, आणि एकीकडे मीराबाई बघा तुम्ही, एकीकडे मीराबाईला बघा
मीराबाई या काय श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानी नव्हत्या, त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना पाहिलं नाही, परंतु एवढी भक्ती केली श्रीकृष्ण महाराजांची, त्या भक्तीमध्येच रत राहायच्या. पती मेला, दुःख नाही केलं किंवा पती मेला आता कसं होईल माझं. जसं हे चांगले पुरुष असून हे दायंबा धडधाकट आहेत चांगले आणि दुःख करत आहेत पत्नी मेली म्हणून. यांच्यापेक्षा मीराबाई बरी. मीराबाईचा पती वारला, दुःख नाही करत बसली. श्रीकृष्ण भगवंताला म्हणे, देवा जे काही वेळ माझा खर्ची पडायचा पतीच्या ठिकाणी तो वेळ आता मी तुम्हाला देऊ शकेल. चांगली गोष्ट झाली, जाऊ द्या. सासू वारली, मीराबाई म्हणाल्या सासू वारली, बरं झालं, जाऊ द्या, तेवढाच वेळ मला परमेश्वराच्या भक्तीमध्ये रत राहता येईल. सासराही वारला, मग तर म्हणे आता तुम्ही प्रपंचातून मुक्तच झाले, आता माझ्यावर कोणाचंही ओझं नाही, आता मी सर्वस्वी श्रीकृष्ण महाराजांची झालेली आहे. आणि अष्टो प्रहर श्रीकृष्ण भगवंताचं स्मरण करायच्या मीराबाई. मग आता असन्निधानीची मीराबाई श्रेष्ठ आहे की सन्निधानीचे दायंबा श्रेष्ठ आहे? तुम्हीच सांगा, कोण श्रेष्ठ ठरते? दायंबा एकीकडे स्वामींच्या सन्निधानामध्ये राहून पत्नी मेली म्हणून रडतायत. इथे जर मीराबाई असती तर म्हटली असती, बरं झालं गळ्यातलं लोणनं निघून गेलं, आता मी स्वामींपाशीच राहते. परंतु दायंबा तसे नाही म्हटले, जाऊ दे, आता माझ्या गळ्यातलं लोणनं निघून गेलं एकदाच, आता स्वामींपाशीच राहूया, आपण अनुसरण घेऊया, ईश्वर प्राप्ती करून घेऊया, पुन्हा कधी भेटणार आहेत असे अवतार. असं दायंबाला वाटलं नाही. तो रडत बसला पत्नी मेली म्हणून. तर असाच पत्नी मेल्यानंतर स्वामींपाशी आले, स्वामींनी त्यांना निरूपण केलं. आणि दायंबा त्यावर काय विचारतात? तो दायंबाये पुसिले, दायंबा विचारतात, विखो सेविता पाप नव्हे तरी धर्मापासून निरूपोणी का काढे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो. मोकळं मोकळं कोणी विचारत नाहीत. काही जण असतात पण विचारणारे, काही विचारू शकत नाहीत, त्यांना विचारावं असं वाटत नाही. तोच प्रश्न दायंबाने इथे विचारलेला आहे. दायंबा म्हणतात, जर विषय संबंध करणे, विखोची सेवना करणे हे जर पाप नाही, तर मग धर्मापासून निरूपण का काढे? धर्मापासून का बरं निरूपण काढते, हे हा महत्वाचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये स्वामींनी ह्या अगोदर पण भटोबासांना निरूपण केलेलं आहे. ज्यावेळेस भटोबासांचं अनुसरण होते खडकुली या ठिकाणी, तर लगेच स्वामी त्यांना निरूपण करतात. या संदर्भामध्ये बाईसाही जवळ असतात. ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत स्वामी तिथे भटोबासांना निरूपण करतात. नंतर मग बाईसा पण काही प्रश्न विचारतात, त्यावेळेस स्वामी त्यांना उत्तर देतात. कुणाला? बाईसांना. बाई पाप तरी नव्हे परी धर्मापासोणी ऐसा निरूपोणी काढी. बाई, विखोची सेवना करणे म्हणजे पाप नाही, परंतु धर्मापासून निरूपण काढते. आणि म्हणून स्वामींनी काय उदाहरण स्वतः दाखवलं हाताने. स्वामी काय करतात, तळ हातावर पाणी घेतात आणि ते पाणी दुसऱ्या हाताने निरूपण काढतात. तसं स्वामी म्हणतात, बाई असा हा जीव धर्मापासून निघून जातो. मग इथे काय सांगायचं होतं नेमकं? स्वामींनी उदाहरण जे पाण्याचं दिलं, हातावर पाणी घेतलेलं आहे आणि निरूपण काढून दाखवलेलं आहे, दोन्ही श्रीकराचा अनुकार करून दाखवला. नेमकं काय म्हणायचं होतं? सरळ सरळ आपण अर्थ लावतो आणि समोर निघून जातो की बस देवाने अशा हातावर पाणी टाकलं, हात निरूपण असं पाणी काढून टाकलं, तसं उदाहरण सांगितलेलं आहे, जीव कसा धर्मापासून जातो. ह्या मागचा हेत काय स्वामींचा सांगायचा? पण कोणतीही कृती परमेश्वर साधारण करतच नसतात. ही पण कृती जे स्वामींनी केलेली आहे यामागे पण फार मोठा अर्थ आहे. काय अर्थ आहे? इथे पाणी म्हणजे पाणी नाही, तर इथे स्वामींना काय अर्थ अभिप्रेत आहे, तर या शरीरातील जी 7वी धातू आहे ती जर धातू शरीरातून निघून गेली तर शरीर सक्षम राहणार नाही धर्माचरण करण्यासाठी. कशामुळे? कारण एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं राज्य आहे, त्या राज्यामधला जो राजा आहे तो राजा फार बलवान आहे, कुशल आहे, राजनीती तज्ञ आहे, कूटनीती तज्ञ आहे, सर्व काही त्याच्या ठिकाणी आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्या राजाचं आणि बलवान असा तो राजा आहे. तर त्या राज्यावर
कोणीतरी परकीय आक्रमण करून विजय प्राप्त करू शकतील का? कारण त्या राज्याचा राजा हा बलवान आहे. कसे काय विजय प्राप्त करतील शत्रू सेने तिथे येऊन? नाही. त्याचप्रमाणे आपल्या या शरीररूपी नगराचा राजा म्हणजे वीर्य आहे. आणि वीर्य जेवढं बलवान असेल तेवढं तुमचं शरीरही बलवान आणि तुमच्या शरीराची जी प्रतिकारन शक्ती आहे, रोग प्रतिकारन शक्ती, तेवढीही बलवान राहणार. कारण या शरीररूपी नगरचा राजा वीर्य आहे आणि त्याचं रक्षण केलं, साठवून ठेवलं तर आपल्याला त्याचा लाभ होईल. इथे स्वामींना तेच अभिप्रेत आहे. असं पाणी कितीही काढून नका टाकू, असं स्वामींना इथे सांगायचं होतं. तळहातावरचं पाणी निरपून काढलं देवाने, विषयाची सेवना केली तर असं होते आणि असं करायचं नाही. ब्रह्मचर्याचे 2 प्रकार असतात. एक आहेत जे संन्यासी आहेत तेही ब्रह्मचारी आहेत, आणि दुसरे ब्रह्मचारी आहेत ते गृहस्थ धर्मामधले ब्रह्मचारी आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला, नक्कीच पडला असेल तुमच्या मनामध्ये प्रश्न, की गृहस्थ धर्मामध्ये ब्रह्मचारी असतात? आतापर्यंत कधी ऐकलं नाही, मग हे कसं काय शक्य आहे? शक्य आहे. आपली सनातन संस्कृती हीच शिकवते आपल्याला. आपण दररोजच सत्य सनातन महात्मा धर्म की जय म्हणतोच, फक्त आपण तोंडाने बोलायला लागलेलो आहोत, पोपटपंची चालू आहे आपली. नेमकं ते सनातन संस्कृती काय शिकवते आपल्याला हे सर्व आपण विसरून गेलेलो आहोत. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये गृहस्थ धर्मामध्ये पण ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी सांगितलेलं आहे. ते कसं आहे बरं? ते पालन म्हणजे जे गृहस्थ धर्मामध्ये राहणारे लोक आहेत त्यांनी फक्त संतती प्राप्तीसाठी संबंध करावा, त्या व्यतिरिक्त करू नये, ही सनातन संस्कृतीची शिकवण आहे. आणि याला म्हणतात गृहस्थ धर्मामधले ब्रह्मचारी. आणि हे जे ब्रह्मचारी असतात पूर्ण आयुष्यभर निरोगी राहतात. ना कधी बीपी, ना कधी शुगर, ना कधी कशाचं ऑपरेशन, पूर्णपणे मोटिवेट राहतात आयुष्यभर. असं रिकामं बसून घरामध्ये कधीच पडून राहावं वाटत नाही. ते लोक आळस करण्यासाठी आळस करतात. जे गृहस्थ धर्मामध्ये ब्रह्मचारी असतात ते लोक, वाक्य पुन्हा ऐका, आळस करण्यासाठी आळस करतात. म्हणजे आळस करतच नाहीत ते. आपण काम करण्यासाठी आळस करतो, परंतु ते लोक आळस करण्यासाठी आळस करतात. आळस नको म्हणतात. काहीतरी करत राहिलं पाहिजे माणूस. जीवनामध्ये सक्सेस कसं व्हायचं? जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर ब्रह्मचर्य महत्वाचं आहे. मग ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर मग ब्रह्मचर्य किती महत्वाचं आहे हेच तुम्ही लक्षात असू द्या. निकोला टेस्ला नावाचा मोठा वैज्ञानिक होऊन गेला. कधी सर्च करा. निकोला टेस्लाने त्याचं आयुष्य पूर्ण संशोधनामध्ये घातलेलं आहे. एक गोल ठरवलेला आहे जीवनाचा, एक ध्येय ठेवलेला आहे आणि त्याच्याकडे पाहूनच त्यांचं कार्य चालू आहे. लग्न कशाला म्हणतात, लेकरं बाळ काय असतात, काहीही माहिती नाही त्यांना. ध्येयासाठी आयुष्यभर ते प्रयत्न करत राहिले. आणि जे काही आपल्याला विज्ञानाची प्रगती दिसते आताच्या काळामध्ये त्याचे जनक हे निकोला टेस्ला आहेत. मागे मी फोटो पण लावला होता व्हॉट्सअपला स्टेटसला. स्वामी विवेकानंद आणि टेस्ला यांचा फोटो होता. निकोला टेस्ला हे संस्कृत ग्रंथ जे आहेत, संस्कृत ग्रंथांमध्ये जे काही परिभाषा आलेल्या आहेत निसर्गाविषयीच्या, त्या परिभाषेचा उपयोग निकोला टेस्ला करायचे. काही नैसर्गिक घडामोडी घडल्या तर त्याची परिभाषा करण्यासाठी संस्कृतचे ते ग्रंथ वापरायचे. आता तुम्ही सांगा, विदेशातला माणूस तो संस्कृतचा अभ्यास करून, ग्रंथांचं अध्ययन करून जर तो त्या ग्रंथातील सूत्र वापरत असेल तर तो काय असाच होता का ऐरा गैरा? नाही. आपल्याला, आपण भारतामध्ये जन्माला येऊन आपल्याला गीता वाचणं होत नाही आणि तो विदेशातला माणूस आपल्या धर्मग्रंथांचं अध्ययन करतो. कशामुळं? एवढं मोटिवेशन कुठून भेटलं त्यांना? हे सर्व ब्रह्मचर्याची ताकद असते. तुम्हाला तुमच्या लेकरांना मोठ्या मोठ्या पदावर बसवायचं आहे चांगलं शिक्षण देऊन. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांवर चांगलं ध्यान द्यावं लागेल. प्रायव्हसी वगैरे सगळी गुंडाळून ठेवा. माझ्या मुलाला वेगळी रूम, माझ्या मुलीला वेगळी रूम, इकडे हे झोपणार तिकडे ते झोपणार, आम्हाला वेगळी रूम, असं नाही. तुम्हाला तुमच्या मुलांवर लक्ष द्यायचं आहे. प्रायव्हसी वगैरे काही नाही. त्यांना चांगलं देवाधर्माचं शिकवा, त्यांना चांगली गीता शिकवा. एक अध्याय कमीत कमी त्यांनी एका उन्हाळ्यात तरी केला पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये 2 अध्याय, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 अध्याय तरी केले पाहिजे. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये एखादा अध्याय. तर असं एक 5-6 वर्षामध्ये त्यांची गीता तरी होऊन जाईल. गीतेमध्ये पण हेच शिकवलेलं आहे
गीतेमध्ये 7व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज एकीकडे म्हणतात काम म्हणजे मी आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये तुम्ही पाहू शकता स्वामी श्रीकृष्ण महाराज म्हणतात की काम जो आहे तो मी आहे. आता श्रीकृष्ण महाराज म्हणतात की काम मी आहे, मग आता काम वासनेला वाईट म्हणता येईल का आपल्याला? प्रश्न आहे मोठा. श्रीकृष्ण महाराज जर म्हणत आहेत की काम वासना मी आहे, तर मग काम वासना वाईट आहे असं म्हणता येईल का? काय म्हणणं आहे तुमच्या यावर? काम वासना वाईटही असते आणि चांगलीही असते. आता तुम्ही चांगली म्हटल्यानंतर तुम्हाला अजून प्रश्न पडले की काम वासना चांगली असं काय? थोडंसं सखोल जावं लागणार आहे आपल्याला. संयम धरून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, भरपूर काही तुम्हाला आज माहिती मिळणार आहे. काम वासना जी आहे ती पशूंमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसामध्ये पण आहे. परंतु काम वासनेचा उपयोग हा मनुष्य विपरीत करायला लागलेला आहे. प्राण्यांमध्ये पशुपक्ष्यांमध्ये जी काम वासना आहे ती काम वासना म्हणूनच राहिलेली आहे. त्या कामशक्तीचा उपयोग फक्त ते प्रजनन करण्यासाठीच करतात. तुम्ही मोठे मोठे डिस्कव्हरीचे चॅनेल बघा, आफ्रिका असेल, भारत असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, या सर्व खंडांमध्ये जे काही वन्य प्राणी आहेत त्यांची माहिती सांगताना डिस्कव्हरीवाले विशिष्ट काळ सांगतात की हे प्राणी, या प्राण्यांचा तो वर्षातील ह्या महिन्यामध्ये आहे, वर्षाकाठी फक्त एकदाच त्यांचा मिलाप होतो, संबंध होतो, ते पण प्रजनन करण्यासाठी. ही कामवासनाच आहे, फक्त प्रजननासाठी ते उपयोगात आणलेली आहे प्राण्यांनी. त्यांना निसर्ग चालवत आहे, प्रकृती चालवत आहे त्यांना. ते बरे आहेत, उन्हा पावसात हिंडतात. कुत्रे बघा, खायला भाकर भेटत नाही वेळेवर, भन 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 उन्हात हिंडतात, परंतु ते ऊर्जावान असतात. कधी आळस करताना कुत्रं पाहिलं का कोणतं? काही जर त्याला दूरून पळताना दिसलं तर लगेच भूकच धावतो कुत्रा त्याच्या मागे. तर ऊर्जावान आहेत ते, कारण निसर्गाने त्यांना तसं ठेवलंय. फक्त त्यांना जे काही प्रजनन करायचं आहे त्या काळापुरतं ते फक्त संबंध करतात. आणि मनुष्य जो आहे तो इथे थांबलेला नाही. मनुष्य हा कामवासनेमध्ये नाही थांबलेला, मनुष्य हा विकृत होऊन गेलेला आहे. मनुष्याच्या ठिकाणी कामवासना नाही राहिली तर त्याच्या पुढे मनुष्य निघून गेला. कामुकता जास्त झालेली आहे. कामुकता आणि कामवासना यामध्ये काय फरक आहे? कामवासना म्हणजे पशुपक्ष्यांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे ती कामवासना. वेळ काळामध्ये निसर्ग त्यांच्याकडून बरोबर कामं करून घेतो. एरवी ते आपली भाकर भाजी खातात, कुठे इकडे तिकडे तोंडमार, इकडे तोंडमार, तिकडे तोंडमार, पोट भरायचं पाहतात, वर्षाकाठी एकदा संबंध करतात, संपला विषय. त्याच्यामुळे ते ऊर्जावान आहेत, तेही वीर्य रक्षा करत आहेत आणि म्हणून ते ऊर्जावान आहेत. आणि मनुष्य हा बदलून गेलेला आहे, विकृत झालेला आहे. मनुष्य सर्वच झाले असतील असं नाही म्हणत मी, परंतु बऱ्याच काही आपल्याला जे काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये जे काही बातम्या पाहतो आपण, हे काय दिसते आपल्याला? कामवासना विकृत झालेली आहे. कामवासनेचं रूपांतरण कामुकतेमध्ये झालेलं आहे. कामुकता कशाला म्हणतात? कामुकता म्हणजे सदा सर्वदा दिमागामध्ये तेच असणे. कामवासना म्हणजे पशुपक्ष्यांसारखी वर्षाकाठी फक्त प्रजनन करण्यासाठी जे निसर्गानं नियम ठेवलेला आहे त्याप्रमाणे चालणे, ती कामवासना चांगली आहे. आणि जी कामुकता वाढलेली आहे मनुष्यामध्ये, जी अश्लीलता वाढलेली आहे घरामध्ये, टीव्हीमध्ये काही नको नको ते अश्लीलता, मोबाईल, कम्प्युटर, हे ते, आपला मुलगा काय पाहतोय, मुलगी काय पाहते, कुठं कोणासोबत कसा संपर्क आहे, काहीही माहिती नाही. आणि हे दुनिया जी आहे ती रजानं भरलेली आहे सध्याला तरी. अश्लीलता भयंकर वाढलेली आहे आणि म्हणून कामवासनेचं विकृत रूप आपल्याला दिसते. आणि म्हणून आपल्याला त्या दिल्लीसारख्या भयानक घटना दिसतात. जे काही निर्भया हत्याकांड झाला, असे कितीतरी प्रकरण भारतामध्ये पूर्ण घडतात. फक्त काही प्रकरण प्रकाशात येतात, काही प्रकरण तसेच दबून जातात. तर हे होतंय काय नेमकं? भारतातील समाज तर फार सुशिक्षित होत आहे, मग असं का करत आहे? पशुपेक्षाही निपटार झालेला आहे हा माणूस आणि म्हणतात की सुशिक्षित होत आहे. कशाचं सुशिक्षित होत आहे हा समाज? नाही, हा पशुपेक्षाही थर्ड क्लास झालेला आहे समाज. ज्यांच्या दिमागामध्ये फक्त कामुकता आहे ते पशुपेक्षाही खालच्या पातळीवर गेलेले आहेत. मग आता आपल्याला जर माणूस म्हणून जगायचं असेल तर कोण शिकू शकते आपल्याला? तर फक्त अध्यात्म आपल्याला शिकवू शकते माणूस म्हणून कसं जगावं. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज जे म्हटले की कामवासना मी आहे, तर ती कोणती कामवासना आहे? ती कामवासना म्हणजे जी विकृत नाही,
जुने ऋषीमुनी लोक पण लग्न करायचे. जे ऋषीमुनी लोक लग्न करायचे ते फक्त संतती प्राप्तीसाठी संबंध करायचे, त्या व्यतिरिक्त संबंध करायचे नाही. बाकी आयुष्य त्याचं तपश्चर्येमध्ये जायचं. त्या ऋषीमुनींचं, त्यांच्या पत्न्यांचं, त्यांच्या धर्मपत्न्यांचं, पत्नी नाही फक्त, तर त्यांच्या धर्मपत्न्या असायच्या, सहचारिणी असायच्या, धर्माचं आचरण करायच्या त्या ऋषीमुनीसोबत. तर अशी काम वासना जी आहे ते श्रीकृष्ण महाराज म्हणतात ती मी आहे. आणि ही जी काम वासना आहे, जी दिल्लीसारखे प्रकरण घडवते, ती काम वासना परमेश्वर नाहीत बरं का. असा अर्थ तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. कोणताही प्रश्न असो, कसाही प्रसंग असो, त्याचं मी सविस्तर आणि खोलात विश्लेषण करतो. हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल. आणि भविष्यामध्ये पण तुम्हाला भरपूर काही नवीन 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 ज्ञान या चॅनलवर मिळतच राहणार आहे. तुम्ही पाहू शकता गीतेचा अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 11. त्या श्लोकाचा अर्थ मी सविस्तर सांगितलेला आहे. तुम्हाला कदाचित तुमच्या गीतेमध्ये पण असा सखोल अर्थ मिळणार नाही आणि मला पण कोण्या पुस्तकामध्ये हा अर्थ मिळालेला नाही. हा अर्थ जो आहे तो स्वतःच्या चिंतनाने आणि मननाने ग्रहण करावा लागतो. नाहीतर ज्यांचं चिंतन मनन नाही ते लोक अर्थ करण्यासाठी घाबरतात आणि सरळ सरळ निघून जातात. बस शब्द शब्द उच्चारतात आणि निघून जातात समोर. तर असो, विषयांतर खूप झालेला आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. दायंबा म्हणतात की विखो सेविता पाप नव्हे. विखो सेवन केल्याने पाप नसते. श्रीकृष्ण महाराजांनी पण सांगितलेलं आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण सांगितलेलं आहे उत्तरार्धाच्या पहिल्याच लीळेमध्ये. बाई पाप तरी नव्हे पण परधर्मापासून याच्या निरपोणी काढी. पाप नाही विखो, जर लिमिटेशन मध्ये तुम्ही त्याचा प्रयोग केला तर. परंतु जर जास्त प्रमाणात तुम्ही विखोचं सेवन करत राहिलात तर नक्कीच तुम्हाला ते धर्मापासून काढणार. कारण तुमच्या शरीरामध्ये तेवढी क्षमता नाही राहणार धर्माचरण करण्यासाठी. आपल्या जुन्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मचारी 25 वर्षापर्यंत राहणं गरजेचं आहे. तर भविष्यामध्ये हा व्यक्ती मोठे मोठे काम करू शकतो, मोठे मोठे ध्येय प्राप्त करू शकतो, हे सांगितलेलं आहे. कारण 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिल्यानंतर ब्रह्मचर्याची ताकद असते ते की जीवनामध्ये तो मनुष्य कधी विफल होत नाही. विफल म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की माणूस असफल तर होतो, एकदा प्रयोग केला असफल झाला, दुसऱ्यांदा प्रयोग केला असफल झाला, परंतु हताश होत नाही. हा मोटिवेट राहतो हा कधी पण आणि पुन्हा त्या कार्याला लागतो आणि शेवटी यश प्राप्त नक्कीच करून घेतो. आणि कर्मराठीमध्ये जर तुम्हाला प्रपंचाच्या कामामध्ये जर ब्रह्मचारी राहणं आवश्यक आहे असं आपले धर्मशास्त्र सांगतात तर साहजिकच आहे आपण ईश्वर धर्मामध्ये पण ब्रह्मचारी राहिलोच पाहिजे, त्याशिवाय भागणार नाही. कारण ब्रह्मचर्याची ताकदच तशी असते. पुढे केव्हा अजून काही असा प्रसंग आला तर यावर पुन्हा मी सखोल विश्लेषण करणारच आहे. परंतु सध्याला आपली बरीच वेळ निघून गेलेली आहे या विषयावर. तर आपण आपला विषय जो आहे महत्वाचा त्या विषयाकडे येऊया आणि लीळेला सुरुवात करूया. सर्वज्ञ म्हणितले भोजया स्त्री म्हणजे मतद्रव्याचा रावोगा आणि के द्रव्य सेविलिया माजवी ती स्त्री दर्शन मात्रेची माजवी. सर्वज्ञ म्हणितले भोजया स्त्री म्हणजे मतद्रव्याचा रावोगा आणि के द्रव्य सेविलिया माजवी ती स्त्री दर्शन मात्रेची माजवी. स्वामी म्हणतात भोजया स्त्री ही मतद्रव्याचा राव आहे. मतद्रव्य म्हणजे काय? उन्मत्त करणारे जे द्रव्य असतात, दारू आहे, बियर आहे, ताडी आहे, माडी आहे, वगैरे वगैरे जे काही आहेत, यांचा हा राव म्हणजे राजा आहे. आणि द्रव्य सेविलिया माजवी ती ताडी, माडी, भांग, धतुरा, दारू, बियर हे पिल्यानंतर माजवतात. परंतु स्त्री दर्शन मात्रेची माजवी, स्त्री दर्शन झाल्या झाल्या माजवते. म्हणून चित्रीची स्त्री न पहावी, चित्रीची स्त्री न पहावी म्हणजे पाहू नये. स्त्रियेची नावे ठकारही न पहावा, स्त्रियेची आकृती जरी कुठे काढलेली असेल तर तीही पाहू नये. पाहिलिया माजवी, पाहिल्यानंतर ती माजवते, मनुष्याला साधकाला ती माजवते आणि म्हणून पाहू नये. मग आता सर्वांनाच माजवत असेल? तसं नाही. एका काव्यामध्ये आलेलं आहे, तिळ मात्र रजी नाही भरला, माते समान सर्वही कांता. जी व्यक्ती अशी वागते, हे कोणाचं वर्णन आहे? नागदेवाचार्यांचं वर्णन आहे.
स्वामी म्हणतात की माझा नागदेव कधीही तीळ मात्र रजाने भरलेला नाही आणि माझ्या नागदेवाला माते समान सर्व ही कांता, म्हणजे मातेप्रमाणेच सर्व स्त्रिया होत्या, असा हा माझा नागदेव होता असे स्वामी म्हणतात. असा जो व्यक्ती आहे माते समान सर्व ही कांता म्हणणारा, जसे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कल्याणची मोहीम फते केली, त्यावेळेस त्यांनी जो खजाना लुटून आणला, त्या एका संकामध्ये त्या कल्याणच्या सुभेदाराची सून पण आली आणि तिला पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. तर हे जे माणसं असतात यांना आपण म्हणू शकतो जे गृहस्थ धर्मामधले ब्रह्मचारी होते. ज्याप्रमाणे स्वामींनी नागदेवाचार्यांचं वर्णन केलं की माझ्या नागदेवाला माते समान सर्व कांता होत्या, त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसतात, जे म्हणतात एका पराया स्त्रीला पाहून की अशीच आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो आणि तू माझ्या माते समानच आहेस, असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आणि तिला तिच्या घरी सुखरूप पाठवून देतात. असे जे धर्माधिष्ठित राजे असतात ते राजे गृहस्थ धर्मामध्ये जरी असले तरी ते ब्रह्मचारी असतात, कारण त्यांना माते समान सर्वही कांता असतात. कांता म्हणजे स्त्रिया. तर एकंदरीत जे स्वामींनी इथे सूत्र सांगितलेलं आहे की जे साधक नवीन प्रवर्तलेले आहेत, ईश्वर धर्मामध्ये नवीन आहेत, नवीनच त्यांनी आचरण करणं चालू केलेलं आहे, नूतन धर्मी प्रवर्तलेला आहे, त्यांच्यासाठी ह्या काही स्वामींनी अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत की असं असं तुम्हाला वागावं लागेल, या या नियमात तुम्हाला राहावं लागेल. यावर भट्टोबास प्रश्न करतात, जी जी पुरुषासी आणि काही माजविते असे जी. भट्टोबास प्रश्न करतात की अजून काय काय माजवते या पुरुषाला. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात स्त्री दर्शने माजवी द्रव्य अस्तित्वे माजवी. स्वामी म्हणतात स्त्री दर्शनाने माजवते आणि द्रव्य जे आहे ते अस्तित्वाने माजवते. म्हणजेच काय, द्रव्याचं अस्तित्व जरी असलं, म्हणजेच तुमच्या घरी पैसा आहे, तुम्ही बाहेर कुठे निघून गेलेले आहात, परंतु त्या पैशाचा माज तुमच्यामध्ये असतो, त्याला म्हणतात द्रव्य अस्तित्व माजवी. खिशात काय दौलत घेऊन कोणी हिंडत नाही, दौलत तर घरी असते, किलो 2 किलो 4 किलो सोनं असेल, काही हिरे जवारात असतील, काय असेल ते घरात राहते, परंतु माज अंगामध्ये असतो. कुठेही गेला तरी तिथे जाऊन माज दाखवतो, मी एवढा मी तेवढा वगैरे. इथे स्वामींना ते सांगायचं आहे. म्हणजेच काय, स्त्रीपेक्षा द्रव्य हे जास्त हानिकारक आहे. कारण आपल्या जुन्या विद्वानांनी सांगितलेलं आहे, स्त्री तो रावो आणि द्रव्य ते चक्रवर्ती. आपल्या टीकाकारांनी सांगितलेलं आहे की स्त्री जी आहे ती राजा आहे मतद्रव्याचा, परंतु द्रव्य काय आहे, चक्रवर्ती. चक्रवर्ती कशाला म्हणतात, चक्रवर्ती राजा. म्हणजे ज्याप्रमाणे भरत राजा होता, जो चक्रवर्ती राजा होता भारतातला, ज्याच्या नावावरून भरत नाव पडलं या भारताला, चक्रवर्ती राजाच्या हाताखाली शेकडो राजे असतात, शेकडो राजांचा हा मुख्य राजा असतो, म्हणून त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. त्याप्रमाणे स्त्री एक राजा आहे आणि द्रव्य जे आहे ते चक्रवर्ती राजा आहे, म्हणजे यांचाही बाप आहे. आणि म्हणून द्रव्य किती हानिकारक आहे हे स्वामींनी इथे सांगितलेलं आहे. मग दायंबासी दुसरी ब्राह्मणी पोमाईसे झाली. मग दायंबाला दुसरी पत्नी भेटली, दुसरं लग्न केलं याने, तिचं नाव पोमाईसा होतं. कालच्या सत्रामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की दायंबाने शंख तुळशी वाहनं चालू केलं, चांगदेवीचा तो पुजारी होऊन वर्तला. कशामुळे योग आलेला आहे तो, तेही थोडंसं तुम्हाला सखोल सांगतो. पहिली जी पत्नी होती दायंबाची ती वारली, आणि पहिली पत्नी वारली, बरं झालं गळ्यातलं लोणनं गेलं, म्हणून दायंबा जर स्वामींपाशी येऊन अनुसरले असते तर फार मोठं विघ्न टळलं असतं. परंतु दायंबाने काय केलं, दुसरी पत्नी केली, म्हणजे पोमाईसा. पोमाईसाचे वडील हे त्या चांगदेवाचे पुजारी होते. आता ते वारले, पोमाईसाचे वडील वारले, आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं की पोमाईसाचा नवरा म्हणजेच दायंबा जो आहे याला म्हटलं की तुम्ही आता चांगदेवाचे पुजारी व्हा, तिथला जमीन जुमला जे काही आहे ते सर्व तुमच्या नावचं करून देऊ आम्ही. दायंबाई तयार झाली, तिथे जाऊन मग पुजारी होऊन बसले. तर दुसरी पत्नी केली, आणि दुसरी पत्नी केली म्हणून विकल्पाला शरण जावं लागलं असंही म्हणता येईल आपल्याला. जर पत्नीच केली नसती दुसरं लग्न केलं नसतं आणि देवापाशी अनुसरले असते तर विषयच काही राहत नव्हता.
दुसरं लग्न केलं आणि याचं सर्व काही सत्यानाश होऊन गेला या दायंबाचा. उत्तरार्ध लीळा क्रमांक 112 भोजया आधड तरु निरूपण. स्वामींनी भोजयाला म्हणजे या दायंबालाच आधाड तरूचं निरूपण केलं. आधाड म्हणजे काय? अर्ध्यात निघालेला वृक्ष आहे असा. अर्ध जसं आपण पाहतो नदीच्या किनाऱ्यावर झाडं असतात, पाणी वाहून 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 त्या झाडाखालची माती वाहून जाते आणि झाडाच्या अर्ध्या मुळ्या उघड्या पडतात, झाड असं खाली लोंबकळते. त्या झाडाला आधाड तरु असं म्हणतात. गोसावी उदयाचा पूजावसरू झाली यानंतर गोसावी विहरणा बीजे केले. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि स्वामी विहरणाला गेलेले आहेत. सरिसे दायंबा मुख्य करुणी भक्तजन. दायंबा मुख्य करून भक्तजन होते. आता इथे दायंबा मुख्य करून का सांगितलं? कारण या लीळेमध्ये स्वामी दायंबांना उद्देश करून निरूपण करणार आहेत आणि म्हणून इथे दायंबांना मुख्य सांगितलेलं आहे चरित्रकारांनी. गोसावी सिंहस्थळी ये पश्चिमे तया ढगा पासी उभे राहिले. आता पण सिंहस्थळीच्या बाजूला जे स्थान आहे छोटस, ते स्थान म्हणजे भोजया आधाड तरु निरूपण ह्या लीळेचं ते स्थान आहे. तर सिंहस्थळीच्या पश्चिमेला एक टेकडं होतं आणि तिथे जाऊन देव उभे राहतात. तो अधोपरी वृक्ष एकू निघाला होता. तर हे झाड कसं निघालेलं होतं? अधोपरी जे दरड होती त्या दरडीच्या एकदम टेकाडावर पण नाही ते झाड निघालेलं आणि एकदम जमिनीवर पण निघालेलं झाड नाही, अर्ध्यामध्ये झाड निघालेलं आहे. म्हणजेच काय? झाड तर कदाचित ते व्यवस्थित निघालेलं असेल, उंच झालं असेल, परंतु माती वाहून गेल्यामुळे ते खाली उतरलं होतं झाड असंही म्हणता येईल. किंवा झाड निघतानाच ते दरडीमधून अर्ध्यातूनच बाहेर असं निघालेलं आहे. जसं आपण बघतो मोठ्या मोठ्या इमारती असतात आणि कुठेतरी त्या पिंपळाच्या झाडाची बी पडते. इमारत अर्धी वर असते अर्धी खाली. समजा 4 मजल्याची इमारत आहे, 2 मजले खाली आहेत, 2 मजले वर आहेत आणि मध्यभागूनच ते झाड निघते. त्याला आधाड तरु आपण बोलू शकतो. आताच्या काळामध्ये तुम्हाला जर समजायचं असेल तर आपण असं बोलू शकतो. तो वारेणी करुणी आदळत असे. तो वारेणी करुणी ओंदळत असे म्हणजे हवेने ते हलत होतं झाड. गोसावी ओळखिले. स्वामींनी पाहिलं. मग म्हणितले. मग स्वामी म्हणतात भोजया येत अनुसरागा. बघा एवढं होऊनही देव पुन्हा म्हणतात अजून विकल्पाला शरण गेलेले नाहीत बरं का ते. काल मी जसं तुम्हाला म्हटलं की ते विकल्पाला शरण गेले, पण कधी गेले? स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर गेलेले आहेत ते. आता तर स्वामींच्या सन्निधानामध्ये आहेत. कोणत्याही आईला आपलं लेकरू वाया गेलेलं चालेल का? नाही चालणार. आणि म्हणून स्वामी म्हणतात की भोजया इथे अनुसरण घ्या तुम्ही. ननुसरा तरी ऐसे अधोपरीच्या वृक्षा होई जेल. सरळ सरळ म्हटल्याने हे दायंबा ऐकत नव्हते, म्हणून देव प्रत्यक्ष नरक दाखवतात. हे भोजया, तू जर अनुसरण घेतलं नाही माझ्याजवळ तर असं व्हावं लागेल बरं का तुला. देव थोडी नरकाची भीती पण दाखवतात. असं या झाडाच्या जन्माला तुला जावं लागेल, असं या झाडाच्या जन्माला तुला जावं लागेल आणि असं या झाडाप्रमाणे ओंदळत बसावं लागेल तुला, असे हेलकावे घ्यावे लागतील तुला, असं देव भय पण त्याला दाखवतात. ऐसे या अधोपरीच्या वृक्षा होई जेल. असा तू वृक्ष होशील बरं का जर अनुसरण नाही घेतलं तर. मग अनंत काळ दुःख भोगी जतजी असी जेल. मग अनंत काळ, अनंत कशाला म्हणतात? अन म्हणजे नाही, अंत म्हणजे शेवट, ज्याला शेवटच नाही असं दुःख तुला भोगायला लागेल. परी ते काही न बोलतीची. परंतु दायंबा काही बोलतच नाहीत, कारण शंख तुळशी होणार आहेत ना पुढे चालून त्यांच्यासाठी. शंख तुळशी वाट बघत आहेत. देवाचं बोललेलं खोटं थोडी होणार आहे. तरी पण देवाला वाटलं केला दायंबाने प्रयत्न तर काय हरकत आहे, म्हणून देव पण म्हणून बघतात. देवाला वाटते कशाला बिचारायला विकल्प प्रमाद घडू द्यावा, जेवढं उद्धरण करता आलं तेवढं करावं जीवाचं, असं परमेश्वराला वाटते. परंतु जीव हा असा नालायक आहे की याला चांगलं कधी आवडणार नाही, याला नरकाकडे जावं असं वाटेल. जीव म्हणजे कसा आहे? जसा टोळ गोटा असतो बघा मुरमामध्ये किंवा डोंगरावर असे गोल गोल असे टोळ गोटे दिसतात, त्याप्रमाणे हा जीव आहे. आणि ईश्वराचं कैवल्य पद म्हणजे जणू काही एखादं कैवल्य दुर्ग आहे, किल्ला आहे. आणि त्याच्यावर या टोळाला चढवायचं म्हटल्यानंतर या टोळाला किती परिश्रम करावे लागतील या जीवाला. ज्यावेळेस हे शरीर भेटेल त्यावेळेस या टोळाला ढकलतच न्यावं लागेल आणि त्या कैवल्य दुर्गावर न्यावं लागेल. आणि हात जर मागे केले आपण, थोडस याला हातभार लावणं कमी केलं तर हा दगड जसा खाली घरंगळत येतो त्या डोंगरावरून, त्याप्रमाणे हा जीव थोडीशी ढील दिली या जीवाला की सरळ वरून निसटतो आणि खोल दरपुट्यामध्ये, खोल दरीमध्ये जाऊन पडतो. असा हा जीव आहे. आणि म्हणून हे
परमेश्वर अवतार पण कोणतेही असो टेका देतच राहतात या जीवाला. म्हणून डाळिंबाला पण टेका देत आहेत परमेश्वर इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की हे भोजया आमच्याजवळ अनुसरण घे. म्हणल्याने ऐकत नाही म्हणून नरक दाखवले, पुन्हा टेका दिला की हे भोजया नरक असे होतील रे तुला, अनुसरण घे. तरी पण भोजा काय ऐकायला तयार नाही. आणि शेवटी तो दरकुट्यामध्ये एका खोल दरीमध्ये जाऊन पडतोच पडतो. कारण दरकुट्यात जायला खूप जीवाला आवडते, नरकामध्ये जायला खूप आवडते. ईश्वर प्राप्ती नको म्हणतो हा जीव. अशी या जीवाची गती आहे. तर आजचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत डाळिंबा सिका सूत्र अनुवादू, धर्मनष्ट आतिपरी विषय नष्ट नाही आणि भटा अवक्रियत्व कथन, हेही चरित्र आपण त्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.